आणि त्यांना इशारा देतो का आम्ही पैदल चालून आलो, याचा अर्थ डोक्यात फक्त गांधी आहे असं समजू नका. छत्रपतीची तलवार पण निघू शकतं, हे फॉरेस्टनं समजून घ्यावं. तर आम्ही आज जरीदाला पोहोचणार आहोत. DSP आले होते, ते आज सांगत होते का फॉरेस्टच्या अधिकारी आणि विद्युतच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आम्ही तुमचा घेराव टाकण्याच्या अगोदर करतोय. बैठक घेऊन चालणार नाही. निर्णय जर झाला नाही तर आज आम्ही फॉरेस्टचं ऑफिस पूर्ण रात्रभर आणि उद्या दिवसभर पण घेरल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांना इशारा देतो का आम्ही पैदल चालून आलो, याचा अर्थ डोक्यात फक्त गांधी आहे असं समजू नका. छत्रपतीची तलवार पण निघू शकतं, हे फॉरेस्टनं समजून घ्यावं. त्यांच्यामुळे सगळ्या नळ योजना रखडल्या आहे. त्या जर केल्या, राणी गाव असेल, धारणीतल्या काही 4-5 गाव आहे, चिखलदऱ्यामधल्या आहे, किमान 45 गावच्या पाणी पुरवठा योजना जर फक्त फॉरेस्ट म्हणून थांबवल्या असेल तर आम्ही सहन करणार नाही. आज निर्णय झाला नाही तर आरपार होईल.